नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सरकारचा मोठा निर्णय, सेवानिवृत्तीचे वय एवढ्या वर्षांनी वाढवण्यास मंजुरी, शासन निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, भारत सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयाबाबत समाजात अनेकदा चर्चा, अपेक्षा आणि गैरसमज पसरताना दिसतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीत वयोमर्यादेत वाढ. काही दिवसांपासून सामाजिक माध्यमावर आणि विविध औपचारिक प्लॅटफॉर्मवर असा दावा करण्यात येत होता की केंद्र सरकारने निवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 62 वर्षे करण्यास मंजुरी दिली आहे. अनेक शासकीय कर्मचारी आणि तरुण उमेदवार या दाव्यामुळे आशावादी किंवा चिंतित झाले. मात्र वास्तव यापेक्षा वेगळे आहे. सरकारच्या अधिकृत स्रोतानुसार निवृत्ती वय वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा दावा पूर्णतः निराधार असून केंद्र सरकारने सध्या 60 वर्षाची वयोमर्यादा कायम ठेवलेली आहे. तरीसुद्धा या चर्चेच्या पाठीमागील कारणे, मागण्या आणि विरोधाचे स्वर लक्षात घेतल्यास हा विषय किती व्यापक आहे याची जाणीव होते. एकीकडे वाढलेल्या आयुर्मान, अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील ताण यामुळे निवृत्ती वय वाढवण्याची मागणी केली जाते. दुसरीकडे रोजगाराच्या संधी, तरुण पिढीचा सहभाग आणि पदोन्नती प्रक्रियेवर होणारा परिणाम यामुळे याला मोठा विरोधही आहे. यामुळे हा मुद्दा फक्त शासकीय धोरणापुरता मर्यादित राहत नाही, तर समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रभावित करणारा ठरतो. बघा तर मंडळी, सेवानिवृत्ती वयवाढीचा दावा, तथ्य आणि गैरसमज या संदर्भात आपण सविस्तर बघूया. अलीकडे मोठ्या प्रमाणावर असा दावा केला गेला की सरकारने 1 एप्रिल 2025 पासून निवृत्ती वय 62 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दावा अनेक पेपर कटिंग, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओद्वारे लोकांसमोर आला. यामुळे सरकारी कार्यालयामध्ये तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली. परंतु वास्तव असे की केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाने किंवा मंत्रालयाने असा निर्णय घेतल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. अशा प्रकारे गैरसमज अनेकदा अविश्वसनीय स्रोतांमधून प्रसारित होतात आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. त्यामुळे अशा दाव्यांची खातरजमा करताना अधिकृत सूचना आणि सरकारी अधिकृत सूचना यावरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सरकारने पूर्वीही अनेक अफवांना खोडून काढण्यासाठी स्पष्टपणे सांगितले आहे की निवृत्ती वयोमर्यादेत बदल करण्यापूर्वी व्यापक चर्चा आणि परिणामाचा आढावा घेणे अनिवार्य असेल. त्यामुळे अचानक असा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. बघा तर मंडळी, सेवानिवृत्ती वय वाढवण्यामागील मागणी आणि कारणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया. निवृत्ती वयोमर्यादा 60 वरून 62 करण्याची मागणी अनेक वर्षापासून अधूनमधून पुढे येते. यामागील प्रमुख कारणे म्हणजे देशातील वाढते आयुर्मान, वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेमुळे आणि जीवनमान सुधारण्यामुळे भारतातील नागरिक अधिक काळ निरोगी राहू शकतात, असा सरकारी अहवालांचा निष्कर्ष आहे. यामुळे अनुभवी अधिकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान शासनाला अधिक काळ मिळावे अशी भावना व्यक्त होते. अनेकदा निवृत्त अधिकाऱ्यांना करार तत्वावर पुन्हा सेवेत घेतले जाते. यावरून त्यांच्या अनुभवाची गरज किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते. यामुळे काही तज्ज्ञांना वाटते की वयोमर्यादा वाढवली तर अनावश्यक पुनर्निवृत्ती कमी होऊ शकते. सामाजिक सुरक्षा योजनेवरील ताणही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जास्त काळ सेवा केल्यास पेन्शनवरील खर्च काही प्रमाणात पुढे ढकलला जातो. त्यामुळे तात्पुरता आर्थिक भार कमी होऊ शकतो.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनेही कामकाजाचे वय वाढवण्याबाबत काही शिफारशी पूर्वी केल्या आहेत. मात्र या शिफारशी निर्णय नाहीत, त्या केवळ अभ्यासासाठी मांडण्यात आलेल्या होत्या. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.